प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नागपुरातील ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जामठा परिसरामध्ये बच्चू कडू यांनी आपल्या हजारो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन कालपासून सुरू केलं। आजचा दुसरा दिवस आणि जोपर्यंत तोडगा निघत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत इथनं उठणार नाही, ठिय्या आंदोलन सुरू ठेवू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येनं वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आपण हे दृश्य जर बघितलं तर बुट्टीबुरीच्या पुढे म्हणजे जवळपास 25-30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। कालपासून लोक जे आहे ते या ठिकाणी ताटकळत आहे, परंतु बच्चू कडू यांचा निर्धार जो आहे तो पक्का आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायम ठेवू आणि पंजाबच्या धर्तीवर आंदोलन ठेवण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। याचा अर्थ असा होतो की कित्येक दिवस इथे बसण्याची तयारी जी आहे ती बच्चू कडू यांनी केलेली आहे आणि त्यांचे सहकारी आज 12 नंतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिलेला आहे। हे एरियल दृश्य मी तुम्हाला दाखवतोय बघा। मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आहेत, ट्रॅफिक जाम झालेला आहे, लोक जे आहेत ते कालपासून या ठिकाणी आहे आणि सरकारतर्फे अजूनही चर्चेचा कुठला प्रस्ताव जो आहे तो आलेला नाही। जोपर्यंत तोडगा निघत नाही, चर्चा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही। आता लढायचं आहे, रडायचं नाही हा निर्धार घेऊन बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन कायम ठेवण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।